आता ही भावनिकतेची निवडणूक आहे. ह्यामध्ये आता आम्ही जाताना पहिल्यांदा विकासाचे मुद्दे घेऊनच लोकांच्या समोर जातोय आणि वहिनीसाहेब कशा सक्षमपणे महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतात ह्याबद्दल आम्ही लोकांना शाश्वती देऊन विश्वास देऊन हे निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. आजपर्यंत आपण दादांना पाहिलंच तर दादांनी आजपर्यंत युवकांनाच सोबत घेऊन काम केलेलं आहे, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने वहिनीसाहेब ही युवकांसोबत काम करतात, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेतात. लहान थोरांना घेऊनच त्यांनी आजपर्यंत त्यांच्याही सामाजिक जीवनाची त्यांनी वाटचाल केलेली आहे. इथून मागे तुम्ही बघितलं असेल की वहिनीसाहेबांनी काटेवाडीच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम वगैरे असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून लाखो लोकांना वहिनीसाहेबांनी रोजगार दिलेला आहे, हजारो लोकांना. त्यानंतर सामाजिक काम जर वहिनीसाहेबांचं बघितलं तर फोरमच्या माध्यमातून वहिनीसाहेबांनी अनेक शेतकऱ्यांसाठी वडाखोलीकरण वगैरे असे अनेक सामाजिक कामे वहिनीसाहेबांनी केलेली आहेत. कारण काय झालं होतं की आपण पाहतो की नुसतंच दादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं लोकांच्या मनामध्ये थोडंसं म्हणजे हे होतं, नाराजगी म्हणा किंवा भावना होत्या की आपण बाहेर पडायचं नाही. कारण दादांचं निधन झालं आणि लगेच निवडणूक लागली. त्या भावनेच्या ह्याच्यामुळे लोक जास्त घराच्या बाहेर पडलेली नाहीत. त्यामुळे ते मतदानाचा टक्का कमी झाला. मतदान हे कमी झालेलं नाही. जे मतदान झालं ते सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच झालेलं आहे.